सरे काय करतेस ग? अय ग फुगडी खेळतेस का माझ्या संग? अगं तुझं काय डोळं फुटल्यात वय? मी इथं बसलेली दिसना वय तुला? नुसतीच बसल्यास का जेवून बसल्यास असं विचारायचं होतं मला. अगं कशाचं जेवण आणि कशाचं काय? पोटाला भूक लागते म्हणून जेवते बघ. मंजू गेल्यापासनं अन्नावरची वासनाच उडली बघ माझी. काय खाऊ वाटाना का कुठं जाऊ वाटाना. म्हणजे तुला बाहेर गावात काय चाललंय हे ठाव नसेल बघ. अगं गावात एक नवीन बाई आल्या. अगं तुकडी कपडे घालून सकाळचं पळत्या गारट्यातनं. काय तर म्हण व्यायाम करत्या म्हण. कशाचा व्यायाम? थेर नुसती. तिला म्हणावं आमच्या इथं येऊन सकाळचं उठून गोट्यातलं आवर, शान गोळा कर, हिरीवरचं पाणी भर, म्हणजे आपोआप व्यायाम होईल. व्यायाम करते. कुणाच्यात आलंय ग असलं ध्यान? काय की बाया, पण शहरात ना आली म्हणून. तिकडूनच आला असेल म्हणून तर एवढी तुकडी कापडं घालते. आपल्याकडच्या गावाकडच्या बायका बघ डोक्यावरचा पदर ढळतोय का? कशा डळून देतील? आपल्या गावातल्या बाप्यांची नजर ठाव नाही वे तुला? मला माहित आहे म्हणून तर मी बाहेर पडत नाही बाय. अगं एखादी गावात देखणी बाई दिसू दे, गुळाला मुंगळा चिकटल्या ग चिकटून बसतात बघ. म्हातारी म्हणू नको, कोतारी म्हणू नको, टका मका बघत असतात. आता ह्या बाईच बघ 4 दिवसात हाफ पॅन्टीतनं फुल पॅन्टीत येते का नाही बघ. पण तुला सांगते बाई काय आहे देखणी. अगं उंची पुरी देखणी अक्षी चवळीच्या शेंगवानी आहे बघ. अख्ख्या जिल्ह्यात अशी बाई गावायची नाही बघ. मुलगी आहे का बाई आहे ग? बाई नसेल करणी आहे म्हणजे पोरगीच असेल बघ. काय सांगतेस? मग मला आता पाय मोकळं करायला जायलाच पाहिजे. कोण असेल ती मुलगी? किती दिवस राहणार आहे या गावात? कुणाकडे पाहुणी म्हणून आली आहे की इथे शिफ्ट झाली आहे? ती एवढी सकाळी व्यायाम करते म्हणजे आजारी पडून माझ्याकडे येण्याची शक्यता फार कमी आहे. मलाच तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. डॉक्टर पोटात खूप दुखतंय, काहीतरी औषध द्या. हो या बाहेर या. हो एक पेशंट खूप सिरियस आहे, मला त्याला चेक करायला जावं लागेल. मी जर का आत्ता नाही गेलो ना तर त्याचा जीव जाईल. पण डॉक्टर एक काम करा, तुम्ही रात्री या. एखादी गोळी तरी द्या, रात्रीपर्यंत दम नाही निघणार. एक काम करा, तुम्ही लिंबू पाणी घ्या किंवा ओवा खा आणि आजचा दिवस पोटाला जरा आरामच द्या. येतो मी. डॉक्टर डॉक्टरांचं ना काय खरं दिसत नाही. या उतावीळपणाच घात करणार हा एक दिवस त्यांचा. अरे मायरा आली शाळेतून? काय झालं शाळेत? खूप छान सर आहे, खूप मैत्रिणी मित्र झाले. आम्ही सगळ्यांनी एकत्र डबा खाल्ला. अच्छा. एक मुलीनी थालीपीठ आणि उसळ आणलेली. शाळेत अभ्यास वगैरे केला की नुसतं मज्जाच केले? हा टीचरला मी खूप आवडली. मला ते फुटबॉल म्हणाल्या. आम्ही रनिंग मध्ये गेलतो ना तर माझा 3रा नंबर आलता. ओ माय गर्ल. काय झालं हसायला? काय नाही मॅडम, तुम्ही एवढं चांगलं धावता तर बेबीचा नंबर येणारच ना. गावात चर्चा चालू आहे तुमची. जॉगिंगची? हो. का? अहो मॅडम इथली लोक साधी आहेत, हे असं बघायची सवय नाही त्यांना. आणि हे तोकडे कपडे त्यांनी फक्त टीव्हीतच बघितलेले असतात. आणि असं प्रत्यक्ष बघायला मिळतंय म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. अच्छा, म्हणून सकाळी सगळेजण मला असे बघत होते. उलट मी तर खूप खुश झाले होते की असं मोकळ्या हव्यात मला व्यायाम करायला मिळणार आहे. पण हरकत नाही, आतापर्यंत लोकांना सवय नव्हती, आता होईल सवय. पहिलवान आला र पहिलवान आला, माझीच नजर लागेल त्याला. नाम्या काय म्हणतोयस रे? म्या कुठं काय म्हणले? असं कवटावाने खवाट टॉन करून का बोलतोयस? अरे जरा व्यायाम करत जा की, म्हणजे माझ्यावर असा फ्रेश राहशील. हा ए इथं मॉलवर आहे ना माझा लय व्यायाम होतो. काड वरची बरणी, काड खालची बरणी,
उचल माल, आण माल. मला नाही व्यायामाची गरज. जे काम करत नाही ना त्यांना व्यायामाची गरज असते, जसा तू. ए गाबड्या, तोंड सांभाळून बोल. जास्त काय बोललास का नाही दातच पडेन तुझं एका भुकीत. मला काय काम धंदा नाही म्हणून मी व्यायाम करतो असं म्हणतोय वैर. आणि मग ती बाई आलेली गावात सकाळ सकाळ एवढ्या गारट्याची पळती, तिला बाई काय काम धंदा नसेल वैर? हा, अरे अख्खं गाव कौतुक करतंय त्या बाईचं. हे बघ, मेहनत करायची, कमवायचं, तेच खायचं. उगाच खाल्लेलं पचवायसाठी परत व्यायाम करायचा हे मला नाही पटत. अरे नाम्या, व्यायाम केलाच नाही तर शरीर तंदुरुस्त कसं राहणार? अरे हल्ली बायकांना सुद्धा व्यायामाचं महत्व कळालंय, म्हणून तर शरीराची काळजी घेतात ते. बजा, तू एक काम कर, त्याला व्यायाम शिकव, म्हणजे तो फ्रेश असेल. बघितलं का? हा डॉक्टर, तुम्हाला सांगतो, ती बाई आली का नाही गावात सकाळ सकाळी एवढ्या गारट्यात पळती. तुम्हाला सांगतो, तिला व्यायामाची काय बी गरज नाही बघा. फिट म्हणजे फिटच आहे ती, तरी सुद्धा पळती. मला वाटते तब्येतीची काळजी घेत असाल. हा, कोणाबद्दल बोलतोस तू? अहो ती गावात नाही का नवीन कोणतरी बाई आली, अहो नुसती हिरोईनच दिसते बघा. तुम्हाला सांगतो, अख्खं गाव आहे का नाही तिच्या संग पळेल. तुम्हाला शब्द देऊन सांगतो मी, एवढी जोरात पळते का नाही. ती बाई आहे का मुलगी वगैरे? काय सांगता येणार नाही बघा. म्हणजे आपल्या गावात कोणाकडे पाहुणी वगैरे आली आहे का ती? हाय का डॉक्टर? आता ही मला कसं कळणार? अहो डॉक्टर, बजा आहे की नाही बजा? बजा एकदम साधा सुद्धा माणूस आहे बघा. अहो बाई माणूस जरी बघितली ना तरी 4 हात लांब पळतोय त्यो. अहो त्याने लग्न बी आहे ना आईच्या हट्टापायी केला, नाहीतर असाच राहिला असतो त्यो. आणि तुम्ही त्याच्याकडे बाईची चौकशी करतात. बरं मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही काय एवढी चौकशी करताय तिची? अरे मी माहिती चौकशी वगैरे नाही करत आहे, मी पेशंट तपासायला चाललो होतो. तुम्ही दोघ जण इथं बोलताना दिसलात म्हणून मी इथे आलो. बरं मी येऊ, पेशंट वाट बघत असेल. बर चला. चालते चालते. बाजा, हा, तुला काय वाटतं, डॉक्टर खरंच सहज चौकशी करत असेल का? ए फुकणीच्या, अरे तुझ्या मनात पाप आहे तसं दुनियाच्या मनात पाप नसतं र. डॉक्टर देव माणूस आहेत, ते कधी बी कुठल्या बी बाईकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही. त्यांना व्यायाम करणाऱ्या माणसाची कदर असते, जशी माझी आहे, म्हणून विचारतच होते. हे धर लिस्ट, सामान दे भरून. साखरेला चहा नाही घरी. चहाला साखर नाही घरी, तालमीत पण जायचं, लवकर सामान दे. 1 किलो साखर, अर्धा किलो वाटाणे, उधारे लिहून ठेव. हे काय लिहिले? वाचता येते ना, मग लिहून ठेव. काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, सगळं निवांत? राजकारणाची गप्पा. चांगलंय. काय तब्येत कशी तुमची आता? ठीक आहे. व्यायाम वगैरे करता की नाही तुम्ही? दिवसभर रानात काम असतं, व्यायामाची काय गरजच नाही. नाही खरंय तुमचं, पण तरी सुद्धा व्यायाम केला पाहिजे. आपल्या गावाकडे लोक व्यायाम करत नाही. तुम्हाला सांगतो, शहरामध्ये व्यायामाचं महत्व इतकं कळालंय की पुरुषांबरोबर बायका सुद्धा व्यायाम करतात. अहो शहरातच काय, आपल्या गावाकडे बाई व्यायाम करते नाही. काय सांगता, कमाल आहे. कोण आहेत त्या, म्हणजे त्यांना व्यायामाचं महत्व कळालंय? कोण आहेत, कुठे राहतात माहितीये? नाही ते कुठं काय माहित नाही. हरकत नाही, पण व्यायाम करत जा सगळ्यांनी. येऊ? चला. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर आज मंदिरामध्ये? हो, आलो तो दर्शन घ्यायला. मला सांगा, गावात कोणी नवीन आलंय का? गावामध्ये कोण ना कोण तर एक तर येतच असते. बर, चालेल का?
काढली का सगळी माहिती? तू काय मागावरच असते का ग माझ्या? हा मग मी पार्टनर आहे ना तुमची. गावात आलेल्या नवीन पाखरांची कशी तुम्ही माहिती ठेवता तशी मला बी तुमची माहिती ठेवावी लागते. मग पूर्ण माहिती काढत जा. अर्धवट माहिती काढून मूर्खासारखे प्रश्न विचारून तुझा आणि माझा दोघांचा वेळ का वाया घालवतेस? डॉक्टर, मी कधीच अर्धवट माहिती काढत नाही. मी नेहमी पूर्ण माहिती काढते. त्यामुळे काय बी बोलत जाऊ नका. गप गुमानं सांगा, तुम्ही कुठं गेला होता? कुठे जाणार? गावातच गेलो होतो, माझं काम होतं. कोणाची माहिती काढायला नव्हतं गेलो. उगाच अंदाज म्हणजे काहीतरी तर्क वितर्क नको लावूस. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं तुमच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवील मी तुला विश्वासाचं सर्टिफिकेट मागितलेलं नाहीये. हे बाकीचे धंदे करण्यापेक्षा ना मी सांगतो ती कामं करत जा. मंगलताईंना मदत कर जा. मला भूक लागली, जेवण घेऊन ये जा. तुझ्या ठिकाणी दुसरी कुठली मुलगी असते ना तर येताना जेवण घेऊन आली असती. ठीक आहे, जाते. तुम्ही बसा त्या बायाचा विचार करीत. ह्या बाईचं काही कळत नाहीये. गावात एवढं फिरलो तरी कोणालाच तिच्याबद्दल फारशी माहिती नाहीये. जॉगिंग वगैरे करते म्हणजे चांगल्या घरातली असणार, चांगला पैसा पाणी असणार. तरीही गावात का आली असेल? मला उद्या जरा अजून जास्त प्रयत्न करावे लागतील. डिंपल, अगं किती भाजी घालते, अजून जेवण व्हायचीच सगळ्यांची. अगं मम्मी, डॉक्टरांना ना ही भाजी लय आवडती आणि असं बी मला ही भाजी अजिबात आवडत नाही आणि मला भूक बी नाही बघ. ऐक, मी डॉक्टरांना जेवणाचं ताट देऊन येईन. हा मंगल, लवकर जेवायला वाढ का, आम्हाला जायला उशीर झालाय. अव बघितलं का काय झालं? अव आपल्या वाटणीची भाजी डिंपलनं डॉक्टरांना वाढली. किती जीव लावते बघा. एरवी कधी ताटातला घास काढून दिलाय का कोणाला? पण आता बघा, माणूस असं तवाच करतोय जेव्हा एखाद्यावर जीव जडतोय. काय बोलतीस मंगल तू? ही असं काहीतरी गैरसमज करून घेते आणि परत डॉक्टर वाढलं म्हणते माझं काय चुकलं. काय गैरसमज नाही, मी आहे तिची. मला कळतंय तिच्या मनात काय चाललंय ती. हे बघ, जेव्हा बघावं तेव्हा उलटाच विचार करत असेल तिच्याबद्दल. आणि मला सांग, तिच्या मनातलं कावापासून कळायला लागलं तुला? झालं का बोलून? माझा आजवर तुम्हाला कधी काय पटलंय का? माझ्यावर कधी विश्वास ठेवलाय का? माझं जर ऐकलं असतं ना, कुठच्या कुठं असतो आपण. पण माझ्या बाबतीत जी काय झाले ना ते मी तिच्या बाबतीत होऊ देणार नाही. आता मी गाफील राहणार नाही. माझ्या लेकीच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि भले आजवर माझ्यावर विश्वास नसेल तुमचा, पण आता उद्या बसतंय की नाही बघाच. डिंपल, तू गेली तरी चालेल, ताट उद्या सकाळी देतो. क्यों? मेरे वजह से तकलीफ हो रही है आपको? का मी तो उभी आहे म्हणून जेवण जाई ना तुम्हाला? त्यापेक्षा एक काम करते, मी तर बसून बोलते. मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय. वय सांगा मग काय चाललंय. हेच ना, मी कुठे गेलो होतो. कसलं मन कवडा आहे हो तुम्ही? तुम्हाला कसं कळतं माझ्या मनात काय चाललंय ती? बरं आता जाऊ द्या, एवढं सगळं कळतंय तर मग सांगा, किधर गए थे आप? कुठे नाही, गावातच गेलो होतो. मग काढली का सगळी माहिती? नाही, एवढं सगळं दिवसभर फिरला तुम्ही आणि हाती काहीच नाही लागलं. झालं, त्या पेशंटला तपासायचं पैसा बी गेलं वाया. डिंपल, मला पैशांचं टेन्शन नाहीये, मला माझ्या इज्जतीचं टेन्शन आहे. गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. त्यांना जर का कळलं मी कुठल्या तरी बाईची माहिती गोळा करत फिरतोय, काय वाटेल त्यांना? वय एवढं सगळं कळतं ना, मग कशाला माहिती काढत फिरायचं? एवढा उतावळेपणा ना चांगला नाही डॉक्टर. हेच काम जर मला सांगितलं असतं ना तर मी असं केलं असतं. मग करायचं ना. प्रत्येक गोष्ट सांगायला तू आता लहान नाहीयेस. लहान नाहीये ना, म्हणूनच सांगते, मी तिची सगळी माहिती काढली. काय बोलतेस? मग सांगणार कधी मला? का? तुम्ही तर आता मग अशी मला कटवून द्यायला निघाले होते ना, मग कसं सांगणार? बर, आता सांग पटकन. ती बरोबर सकाळी 7 वाजता देवळाच्या माग मंदिरापर्यंत जॉगिंगला जाते आणि 7:20 बरोबर नदीच्या इथं असते. पण ती कुठून येते आणि कुठं जाते याची माहिती तुम्हालाच काढावी लागल. ती बी सकाळी लवकर उठून. तुमची हाय का तयारी सांगा? नाही, मी काय हे सगळं करू? त्याची काही गरज नाही.
आणि गावातली माणसं म्हणत होती कोणतरी सुंदर बाई आली आहे म्हणून जस्ट विचारलं, उत्सुकता म्हणून, बाकी काय नाही. तू जाऊ शकतेस. ठीक आहे, जाते हा. पण डॉक्टर, तुम्ही कसलं शातीर आहे हो. ताक तर प्यायचं असतं, मग भांड कशाला लपवता. बरं ते सगळं जाऊ द्या, मला सांगा तुम्ही सकाळी लवकर उठणार आहे का. पाणी दे. नाही देणार, मला काय तेवढीच काम आहेत का. पाणी दे म्हणे. तिने झोप उडवली आहे, तिच्यासाठी पहाटे उठणार कसं नाही. आता तुला कळलं का एवढ्या सकाळी सकाळी तुला का उठावलाय ती. डॉक्टर आणलं बघायला. येड्या, आज डॉक्टर सुद्धा तिलाच बघायला आला असतील. अरे लगा डॉक्टर नाहीत त्यातलं. थांब, त्याला विचार. डॉक्टर सकाळच्या मध्ये इकडं काय नाही, एका पेशंटला तपासायला चाललो होतो, म्हटलं सगळे लवकर उठलं तर जॉगिंग करता जावं. अहो डॉक्टर, इथनं 4-5 किलोमीटरवर एक घर बी नाही, जड वस्ती बी नाही, आणि तुम्ही कुठल्या पेशंटला बघायला निघालाय. अरे शिट, रस्ता चुकलं वाटतं. बरं मी निघू का, उशीर होईल नाही तर मला. डॉक्टर बाहेर रस्ता चुकलोय मी म्हणलोय, आणि त्याच रस्त्याने पुढे गेले. पुढे कमाल आहे का नाही. सच्चा गेली कार आत्ताच गेली. उशीर झाला. डॉक्टर तुम्ही सुद्धा. नाही मी नाही, ते इकडे गर्दी पळत येताना दिसली मला म्हणून मी पण आलो. मला वाटलं काय झालंय की काय. तुम्हाला तर माहितीच आहे, गावातले सगळे लोक मला देवमाणूस म्हणतात. मी आणि एखाद्या बाईच्या मागे नाही, पण ह्यांनी कुठल्या बाईचं नावच घेतलं नाही. ह्याला म्हणायचं होतं तुम्ही सुद्धा व्यायामाला सुरुवात केली की काय. हे बाईचं तुम्हीच म्हणताय तुमच्या मनानं. नाही आलोच मी. डॉक्टर, बरं झालं तुम्ही इथे भेटला. अजून पण पोटात दुखायचं राहिलं नाही बघा. आत्ताच नदीवरनं जाऊन आलो. हो, तुम्ही दवाखान्यावर या, मी तुम्हाला तिकडे चेक करतो. या. पण डॉक्टर, दवाखान्यात आलो होतो मी, तुम्हीच तर मला बाहेर काढलं. अहो आता तरी बघा की. अहो मी गोळ्या औषधं काय खिशात घेऊन फिरतो का. तुम्ही दवाखान्यात, मी तुम्हाला तिकडे चेक करतो. मला वेळ होतो, तुम्ही या बरं. डॉक्टर, तुम्ही बी नदीवर निघालाय काय त्या बाईला बघायला. नाही, मी माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी नदीच्या पाया पडून करतो म्हणून इकडे आलोय. तुम्ही या, मी चेक करतो तुम्हाला नंतर. सॉरी. हॅलो हॅलो. फारसं लागलं नाही ना. नाही. हो सॉरी, तुमचे कपडे खराब झालेत. हो काय, साफ करा. झटका जोरात बसलाय. व्हॉट. नाही, जोरात झटकावे लागतील कपडे असं म्हणायचं होतं. वन्स अगेन सॉरी अँड बाय. शिट. ब्युटिफुल.